बोलू. सद्गुरूच्या कृपेने सर्व सृष्टी आपणाच्या दोन्ही डोळ्यांना आपल्याला दिसते. हे महत्वाचं. कोण राक्षस आहे, कोण रावण आहे, कोण राम हे रामाला कळतं, परमेश्वराला कळतं, म्हणून सगळं वळतं. आज आपला किती मिनिटाचा व्हिडिओ होईल मला सांगता नाही यायचं, पण मला वाटलं नव्हतं असं का हरिपाठाने सुरुवात होईल आणि काही गोष्टी मी बोललो. पण अजून ती जी राहिलेली 18 अभंग तिने गाऊन त्याच्यावर काही प्रवचनं पुढं बोलून मी ती कामं करणार आहे. मला असं वाटतं काही गोष्टी बोलायला आपल्याला फार वेळ लागणार आहे, टाइम लागणार आहे. परंतु 2022ला मला जे दशमावताराचं जे पुस्तक आहे याच्यात आलंय का बाळा? नाही आलेलं. ते पुस्तक आणा सापडून. काय असं उलट काढलं? हा इथं माझीच गडबड होती. काय सांगायचे आहे ते बरे. लक्ष्मीचं हे लहानपणी भरपूर म्हणजे लग्न झाल्याच्या नंतरही मी हे भरपूर वाचलं मी भरपूर वेळा. काय सांगायचे आता लय तमाशा माझ्या गोष्टी. हे कसं आहे आपली हा फोटो एक तिथं हे केलाय ना, हा एक याच्यात ठेवलाय ना, एक उभा होता ना, मग उभी लक्ष्मीकडे ठेवू नाही. हे माझ्या सत्वाचं पुस्तक दशमावतार कीर्तनमाला. आणि याच्यात बघू हा ही माझी साई शक्ती. ही जी आहे ही चौकी बाळामध्ये सत्व पवित्र शंकराला वास्तव्य. शूट व्यवस्थित कर. हे अक्षर घे बरं. आणि अक्षर येते का बघे. पवित्र शंकराला वास्तव्य. ज्यावेळेस आमच्या खताळ पाहुण्यांनी पुस्तकांना कवर होता त्याला व्यवस्थित, पण ती सुतवून आता काही ग्रंथ जळावं लागलं त्यांना. तुकाराम गाथ्याला जळावं लागलं बाबांनो एका. आणि मग तो एक गाथा मला सोमा मामाकडून माझ्या सोमा दादाकडून भेटला नाही तर अवघड झालं होतं मला चालणं बोलणं. असं ते आहे ते पूर्ण करून ठेवलेली आहे मुलीसाठी. बाकीच्या मुलींसाठी मी ती जीवन लावून अक्षरं ठेवलेली आहेत. कारण बाबा टांगेवाला नको आला ना, असं झालं. हा तर हिंदू, मुस्लिम आणि इशू ख्रिश्चन पूर्ण ऑल इंडियन, ऑल वर्ल्ड, टोटल वर्ल्ड, पुऱ्या वर्ल्ड मधल्या हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांना सांगण्याचं तात्पर्य एकच. एका शब्दात म्हणजे काही 4-2 शब्द लागतील त्याच्यातच मी उल्लेख करून देतो का येशूंचं अस्तित्व आहे, अल्लाचं अस्तित्व आहे, रामाचं अस्तित्व आहे. त्याशिवाय हे जग चालत नाही. संपूर्ण विभूतींमध्ये भगवंत निवास करून पृथ्वी चालत आहे. नसरुद्दीन शाह यांची मुलाखत मी बघितली, जावेद अख्तरजी यांचंही बघितलं आणि सर्व जे मौलवी त्यांचंही मी बघू राहिलो. हे सगळं राजकारण माझ्या लक्षात येऊ राहिलेले मित्रांनो. शूट व्यवस्थित कर गे पुरी. काय चालवलंय तू? आणि मला जास्त बोलायला लावू नका. जर मजा बघायची असेल शिवाजी महाराजांचं काय कसं आहे ते इथे शिवलिंगाला भेट द्या. झेंडा फडकतो तुझे व्यवस्थित घे. तिकडची इकडची मगाशी शांत होती झेंडे जरा. आणि मस्तपैकी हा व्हिडिओ पोस्ट झाला पाहिजे. तर माझ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व जे काही जाती जमाती जे धर्मपंथ म्हणजे धर्मपंथ आणि काही ज्या गोष्टी असतील त्या माझ्या शिवरायांच्या कृपेने व्यवस्थित चाललेल्या आहेत. हरिपाठातला आत्मा जो शिवाचा राम जप हा अभंग माऊलींचा तो हरिपाठ वाचा रे तुम्ही. माझ्याकडे कर जरा बाळा. हरिपाठ करा. हिंदू लोकांना हरिपाठ करा, हरिपाठ करा. आणि भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचा. तसा मुस्लिम धर्म समजणार नाही ना, ख्रिश्चन समजणार आहे ना कोणी समजणार आहे. बोगस काही आपली उचलायची लावायची टाळणार. राज साहेब असे, राज ठाकरे तसे, आणि ते काय सदावरते काय ती बाई टिंग टॉंग हे मला जमणार नाही. मी अतिशय खतरनाक वादळ आणि वारं घेऊनच मला चालावं लागतं. ढगफुटी ही माझा प्रश्न म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो. हा म्हणजे सर्वसामान्य अवतार नाही. एवढूचा कलकी अवतारी वादळी शक्ती तिनं. हे पुढे इकडे कर. काय तू गेल्या 2-3 वर्षामध्ये खडतर अशा गडूळ घालता तळ्यातल्या पाण्यामध्ये आंघोळ करून
आणि खरं तर 4 वाजता पहाटे 4-5 वाजता उठून आईची आरती कम्प्लीट A to Z कंटिन्युटी राममामाला आणि पंडित अण्णाला आणि आम्हाला अटेंड करावं लागली. त्याचं कारण असं की ही सत्व परीक्षा ही एकट्या राममामाला द्यावं लागणार नाही, तर ही सत्व परीक्षा सगळ्या गावाला द्यावं लागणार आहे. मित्रांनो, एवढं आहे अशी काही सर्वसामान्य देवी नाही आहे, तिला माड्यांशिवाय चालता येत नाही. तिचा राम तिनं आरतीपाठ करून तयार ठेवलेला आहे. आरतीला आम्ही आमचं सत्व देतोय. मित्रांनो, विषय गंभीर आहे. जन्म एकदाच आहे आणि मृत्यू ही एकदाच आहे, कारण नाणी असंख्य आहे. नाणं एक आहे, बाजूला असंख्य आहेत. हे कुणाला दिसतं नाही. एका नाण्याच्या दोन बाजून हिंदू मुसलमान आहे, हिंदू मुसलमान आहे, हिंदू मुसलमान आहे, हिंदू मुस्लिम. अरे काय चालवले काय? रवी एकच आहे, नाणं एकच आहे. सगळे मौलवी ओरडत आहे, ओमकारलाच आम्ही अल्ला मानतोय. तुम्ही का कळत नाही? भाषा, लँग्वेज, बॉडी लँग्वेज, प्रभू असंख्य रूपांमध्ये पार्ट करून राहिलेले आहेत. मित्रांनो, येड्यावानी करू नका. असंख्य शिवाजी महाराज जन्माला येत आहेत रोज. असंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येत आहेत या पृथ्वीवर. आणि कुठलं चोरून आणि कुठलं घेऊन जाणार आहेत तुम्ही वर बावळाटानो? सूर्यवंशम ही फिल्म खास त्याच्यासाठी निघाली. अक्षय दिवाना भारतासाठी झाला, तो हिरो होऊन डान्स करीत आहे. हे तुम्हाला कळत नाही का? आधी माया शक्ती असंख्य रूपात देवी पार्वती अवतार. गाणी ऐका देवीची, यरमळ्याच्या, इडूबाईची, याची त्याची. ते अवघड लेकरूरायाचं राहणं, ते गाणं लावून दे एकदा आणि परत ते सद्गुणी म्हणजे बसून सांगितलेल्या त्या 2 गोष्टी ते ऐकव मुली. अनुराधा बाळा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्यं तदात्मानं सजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृत्यं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या मंत्रापायी श्रीकृष्ण वेडा होतो. जंगल जंगल पता चला है. या मंत्रासाठी श्रीकृष्ण वेडा होतो. श्री प्रभुपादांची ही भगवद्गीता हय्यर करा हिंदूंनो. जशी आहे तशी शिर्डीला जा, साई सच्चरित्र घ्या. आणि आळंदीला जा, ज्ञानेश्वरी घ्या, हरिपाठ घ्या आणि त्याचा परिपाठ करा रोज. सदाभाऊ वरते कळण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, राजसाहेब ठाकरे म्हणजे काय, आणि उद्धव साहेब काय आहे, आणि बाळासाहेब ठाकरे काय आहे. काय सांगू माझ्या धर्माची व्यथा आणि धर्माची कथा. हरिभाऊ नेंबरच्या इथं नातून खातोय कसा, बघा त्याची दशा. अरे कृष्णा दादा सारखा माझा बाप लंगडा पांगडा होऊन कसा तरी परपंच चालवीत आहे. हरिभाऊ मुंड्याने माझ्या मोक्ष मिळवलेला आहे. शिवलिंगात विलीन झाला आहे हरिभाऊ नेंबर आणि हरिभाऊ मुंडा. तर मित्रांनो, भगवद्गीता जशी आहे तशी वाचा. 8वा 9वा अध्याय चांगला पाठ करा आणि मग त्याच्यात कळेल भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणजे काय. नाणं एक बाजू थंड है, सलामत है सारी जमीन हिंदुस्तान. अस्सलामु अलैकुम. हौसला बुलंद. अल्लाह है, राम है. चालूच व्हायलं काय बघू आपण, माझ्याकडे दिसेल जरा. तसं काय होत नाही.